आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू।
ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ही वेळ असा प्रार्थनेची. प्रार्थना करा. ओ रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा री खाला बोशा खांदा याला बोसा खांदा राखाला बादशा खांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा रागाला बादशा खांदा याला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा ओ राखाला बादशा खांदा याला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा ओ जांदर याला बोशा खांदा याला बोसा खांदा. आपण प्रार्थना करूया आजच्या देवाच्या वचनासाठी. वचन आमच्या आत्म्यात जात असा येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा ओ रागाला बादशा खांदा. वचन ऐकण्यासाठी आमचा आत्मा तयार असा येशूच्या नावात. ओ रागाला बादशा खांदा ओ जांदर याला बोशा खांदा याला बोसा खांदा याला बोशा खांदा रागाला बादशा खांदा याला बोसा खांदा याला बोशा खांदा रागाला बादशा खांदा याला बोशा रागाला बादशा खांदा याला बोशा खांदा रांदा बादशा खांदा रिखाला बोशा खांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा याला बोशा खांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा याला बोशा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा रागाला बादशा खांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा याला बोशा खांदा ओ रागाला बादशा खांदा याला बोसा खांदा जांदर याला बोशा खांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा. आम्ही प्रार्थना करतो असं चर्च वाढण्यासाठी, नवीन चेले चर्चमध्ये जोडले जाण्यासाठी. प्रेरिताचे काम 6वं अध्याय आणि 7वें वचन सांगता असा. परमेश्वराचा वचन पसरत गेला आणि यरूशलेममध्ये चेल्यांची संख्या खूप वाढत गेली आणि याजकाचो एक मोठा समाज मताच्या अधीन झाला. प्रेषितांचे काम 2 अध्याय 47वें वचन सांगता असा. आणि परमेश्वराची स्तुती करत होते आणि सगळे लोक त्यांच्यात प्रसन्न होते आणि ज्याचा तारण होत होता त्यांका प्रभू प्रत्येक दिवशी त्यांका मिळत होतो. आम्ही परमेश्वराचो धन्यवाद देतलो 100 करोडच्या प्रोजेक्टसाठी, जाकी एका चर्च सारख्या आम्ही चेल्यांका जोडून ठेवण्यासाठी केला असा. आमच्या आत्मे जिंकण्याच्या गतिविधींद्वारा आम्ही प्रार्थना करतो असो की परमेश्वर आमका अशा माणसांकडे घेऊन जात असा की ज्यांचा हृदय परमेश्वरान तारण स्वीकारण्यासाठी तयार केला असा. जसा आम्ही प्रचार करतलो तेव्हा त्यांच्या फक्त तारण होत नाही तर ते आमच्या चर्चचे मेंबर बनतात असत आणि लीडर बनतात असत आणि आम्ही त्यांका आमच्या चर्चच्या प्रत्येक रोजच्या प्रोग्राममध्ये सहभागी होताना बघतो असत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकता. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बादशा खांदा रांदा बादशा कांदरियाला बोसा कांदा ओ जांदरियाला बोशा कांदरियाला बोसा खांदा ओ जांदरियाला बोशा कांदरियाला बोसा खांदा ओ रागाला बादशा कांदरियाला बोसा कांदरियाला बोशा कांदा रंग खांदा जी कांदरियाला बोशा कांदरियाला बोसा खांदा रागाला बादशा कांदरियाला बोसा कांदरियाला बोशा कांदरियाला बोसा खांदा री आला बोशा कांदरियाला बोसा खांदा Randa basha gandaria la bossa kanda. Ri ala bosha gandaria la bossa kanda. O zandaria la bosha gandaria la bossa gandaria la bosha gandaria la bossa kanda. Ri kala bosha kanda. Ri ala bossa gandaria la bosha kanda. O zandaria la bosha kanda. O rakala basa gandaria la bosha kanda. O zandaria la bosha gandaria la bossa kanda. O zandaria la bosha gandaria la bossa kanda. O ragala basha gandaria la bossa kanda. O zandaria la bosha gandaria la bossa kanda. O rakala basha kanda. Rikala bossa gandaria la bosha gandaria la bossa kanda. O rakala basha gandaria la bossa gandaria la bossa kanda. O rangala basha gandaria la bossa kanda. Ri ala bossa gandaria la bosha gandaria la bossa kanda. O zandaria la bosha ganda. O rakala basa gandaria la bosha gandaria la bossa kanda. Rigala bosha gandaria la bossa gandaria la bosha kanda.
Riganda zikandari ala boshakandari ala bosakanda. Rikala boshakanda. Ri ala bosakandari ala boshakanda. Ri anta bosakandari kala boshakanda. Urakala basakanda. Ri anta zikandari ala boshakanda. Ri anta bosakanda. Ri ala boshakandari ala bosakandari ala bosakanda. Uzandari ala boshakandari ala bosakanda. Ragala bashagandari ala bosakandari ala boshakanda. Ri ala bosakandari ala boshakanda. Randa basakandari ala boshakanda. Rigala bosakandari ala boshakanda. Ragala basakandari ala boshakanda. Ri anta zikandari ala boshakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो वास्तव आमच्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी चा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होताला असा. आम्ही प्रार्थना करतो वास्तव वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो वास्तव की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे दररोज वाढणारी सेवकाई असा. प्रार्थना करा की परमेश्वराचं सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. उराखाला बादशा कांदा Randa bashakanda riala bosa kanda. Ri anda boshakanda riala bosa kanda. Ri ala boshakanda riala bosa kanda riala boshakanda. Randa bashakanda ri kala bosa kanda riala boshakanda. Ragala basakanda riala boshakanda riala bosa kanda. Ri anda zikanda riala boshakanda. Ri anda zikanda riala boshakanda riala bosa kanda riala boshakanda. Uzanda riala boshakanda riala bosa kanda. Ri ala boshakanda riala boshakanda riala boshakanda. O ragala bashakanda riala bosakanda. Randa bashakanda riala bosakanda riala boshakanda. Rikala bosakanda riala boshakanda riala bosakanda. Ragala bashakanda riala bosakanda riala boshakanda. Rikanda zikanda riala boshakanda riala bosakanda riala boshakanda. Ragala bashakanda riala bosakanda. Randa bashakanda riala bosakanda. Ragala bashakanda riala bosakanda riala boshakanda. Ragala bashakanda riala boshakanda riala bosakanda. Rikala boshakanda riala bosakanda riala boshakanda. O ragala bashakanda. Randa bashakanda riala bosakanda. Ragala bashakanda riala bosakanda. Randa bashakanda rikala bosakanda. Rala bashakanda riala bosakanda. Ri anda zikanda riala boshakanda. Ragala bashakanda. Randa bashakanda riala bosakanda. Ri anda zikanda riala boshakanda. Ragala bashakanda riala boshakanda. Randa bashakanda rikala bosakanda riala boshakanda. O rakala bashakanda riala bosakanda. Randa bashakanda riala bosakanda. Ragala bashakanda rikala bosakanda. O randa bashakanda rikala bosakanda. O ranganda bashakanda riala bosakanda. O rakala bashakanda riala bosakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा, 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, तिची इच्छा असा की सगळ्या माणसांचं तारण होखावे आणि सगळे सत्यात ओळखावेत. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा, की ते तारण ग्रहण करतले आणि सत्याच्या ज्ञानात वाढतले. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या अंगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा. ओ राखाला बादशा खांदा रि आंदा जी खांदरियाला बोशा खांदा रगला बासा खांदरियाला बोशा खांदा रि आंदा जी खांदरियाला बोशा खांदा रांदा बाशा खांदरियाला बोसा खांदा रांदा बाशा खांदरी काला बोसा खांदरियाला बोशा खांदरियाला बोसा खांदा ओ जांदरियाला बोशा खांदा ओ रगला बाशा खांदरियाला बोसा खांदा ओ जांदरियाला बोशा खांदा ओ रांदा बाशा खांदरियाला बोसा खांदा
Uzandariala busha kandariala bosa kanda. Urakala basha kandariala bosa kanda. Randa basha kandariala bosa kanda. Ragala basha kandariala bosa kanda. Uragala basha kanda. Uranda basha kandariancha rikala bosa karagala basa kanda. आमच्या मित्र परिवाराचा तारण होत असं येशूच्या नावात. येशू प्रभू म्हणून स्वीकारतात असं येशूच्या नावात. ओ रागला बासा कांदा, ओ रांदा बाशा कांदा, ओ रागला बाशा कांदा, ओ जांदरियाला बोशा कांदा. आमच्या परिवाराचा तारण होत असं येशूच्या नावात. ओ राखला बासा कांदा, ओ रांदा बाशा कांदा, री आला बोसा कांदरियाला बोसा कांदा, ओ रागला बाशा कांदरियाला बोसा कांदा, ओ जांदरियाला बोशा कांदा, रागला बासा कांदरियाला बोशा कांदा. Rikala busha kandaria la bosa kanda. Rikanda zikandaria la busha kanda. Ura kala basha kanda. Randa basha kandaria la bosa kanda. Rikala busha kandaria la bosa kandaria la busha kanda. Randa basa kandaria la busha kandaria la bosa kanda. Ragala basha kandaria la bosa kandaria la busha kanda. Randa basha kandaria la bosa kandaria la busha kanda. Rikala bosa kandaria la busha kandaria la bosa kanda. Uzandaria la bosha kandaria la bosa kanda. Randa basha kandaria la bosa kandaria la bosha kanda. Ria la bosa kandaria la bosha kandaria la bosa kanda. Rika la bosha kandaria la bosa kanda. Uraga la basha kandaria la bosa kanda. Uraga la basha kandaria la bosa kanda. Randa basha kandaria la bosa kanda. Rianda zikandaria la bosha kanda. Rika la bosa kanda, rika la bosha kanda. Rianda zikandaria la bosha kanda. Ura la basha kandaria la bosa kanda. Randa basha kanda, rika la bosa kanda. Oranda basha kanda, rika la bosa kanda. Hallelujah, praise the Lord. या मी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ
असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 आणि आजचा विषय असा कृपा पावलेला हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेलेला असा योहान अध्याय 1 वचन 16 आणि त्याच्या परिपूर्णतेपासून आपण सर्वांनी कृपेवर कृपा केली असा हालेलुया. तुम्ही देवाचे मूल असल्यास तुम्ही दैवीय रीतीन कृपा पावलेले असाच आणि तुम्ही ता ओळखणं महत्वाचा असा. जेव्हा आपण दैवीय रीतीन कृपा मिळवणं याबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ असं होता की ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुमच्यावर ओतली गेली असा. बायबल म्हणता कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात इला होता, कृपा व सत्य ह्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे इला. रोमकारस पत्र अध्याय 5 वचन 17 म्हणता कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधान मरणाचा राज्य चालू झाला तर जा कृपेचा व नीतिमत्वाचा दान ह्याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आपल्या ह्यास प्राप्त झाला असा कृपेची विपुलता. आपण सुरुवातीच्या वचनात ते का कृपेवर कृपा म्हटला असा हालेलुया. प्रत्येक वेळी तुम्ही ह्या घोषित करू हव्या की मी दैवीय अनुग्रहामध्ये चलतय असय आणि कार्य करतय असय हालेलुया. लूक अध्याय 1 वचन 28 मध्ये देवदूतान मरियेक दिलेल्या अभिवादनाची आठवण करा. हे कृपा पावलेल्या स्त्रिये. इफिसकारस पत्र अध्याय 1 वचन 6 मध्ये ह्याच अभिव्यक्तीचो वापर केलो गेलो असा, परंतु स्वीकारलेला असा चुकीचा भाषांतर केला असा. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती होक हवी म्हणून ह्या झाला. ही कृपा त्यांना आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेन केली असा. चॅरिटो ह्यो ग्रीक शब्द असा आणि याचा अर्थ कृपा करणं किंवा विशेष सन्मानान भरलेला असणं, स्वीकारणं किंवा विपुल कृपा दाखवणं. तर आम्ही प्रियजनामध्ये विपुल कृपा पावलेले असो हालेलुया. तुमच्यामध्ये कार्य करीत असलेल्या येशू ख्रिस्ताच्या कृपेचा फायदो तुम्ही घेऊ हो. तेव्हा तुमच्यामध्ये कार्य करीत असलेल्या येशू ख्रिस्ताच्या कृपेचा फायदो तुम्ही घेऊ हो. त्या कृपेन सर्व काय कार्य करता. पृथ्वी तुमका प्रतिसाद देता, स्वर्ग तुमका प्रतिसाद देता. जीवन गौरवी असा आणि जा काय करण्यासाठी तुम्ही तुमचे हात लावशाल ता समृद्ध होताला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकतास. देवान माका भरपूर कृपा दिली असा, मी त्याच्या बाजून असय. मी दैवीयरित्या देवाद्वारे कृपा पावलेलो असय आणि त्याच्या कृपेन अलौकिक आणि श्रेष्ठ जीवनासाठी स्थित केलेलो असय. म्हणून मी जगतोय आणि कृपेच्या घटकाच्या जाणीवेमध्ये चलतय असय आणि जगात काही घडला तरी मी खचाचय नाही. देवा गौरव असो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं धन्यवाद देती हूँ परमेश्वर का और परमेश्वर के जन का, अपने पास्टर का. मेरी गवाही मेरे सेल का है. जो भी पिछले हफ्ते आउटरीच हुआ और मेरे सेल में एक भाई आए थे, वो कड़िया का काम करते हैं. तो भाई उस पर से गिर गए थे और उनको मार लग गई थी. तो भाई जिसे वो बैठने, जब मैं उनको बोली भाई बैठो, बोले मैं बैठ नहीं पाता हूँ, मुझे किसी चीज़ का टेका लगा के तभी बैठना पड़ता है. तो बोला नहीं भाई आप अच्छे हो, जब ये आप देखोगे वीडियो तो आपको एकदम सब चला जाएगा, बीमारी जो कुछ आपको जख्म हुआ है. तो भाई बैठे और जैसे मीटिंग मेरा ख़त्म हुआ तो जब पास्टर प्रार्थना करने लगे तो भाई अपना शरीर, जब पास्टर बोले कि आप चेक कर सकते हो, जब भाई अपना ऐसे जैसे उनका बदन हिला नहीं पाते थे, तो जब वो भाई पूरा हिलाने लगे, जब मीटिंग ख़त्म हुआ तो बोले अरे मेरा तो एकदम अच्छा हो गया. नहीं तो मुझे कोई, जब मैं सोता था तो किसी मुझे सुलाते थे, जब मैं उठना पड़ता था मुझे कोई उठाता था.
अभी तो मैं अपने से सो के उठ पाता हूँ भी और बिना टेके का बैठ पाता हूँ, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ अपने पास्टर सर का। थैंक यू पास्टर, लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, येशू माझा तू हा महान, येशू राजा जिवंत परमेश्वर, येशू माझा तू हा महान, येशू राजा जीवन परमेश्वर, तू असं पहाटेच तारो, तू यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार, तू असं पहाटेच तारो, तू यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, येशू माझा तू हा महान,
तू असा पहाटेचा तारो, तू यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार, तू असं पहाटेचा तारो, तू यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार. पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर. ओ जी के भूषांत प्रभू, धन्यवाद देवा, तुझं धन्यवाद देवा. ताज त्यांनी आमच्यासाठी आपले त्याच्या प्रेमात केले. सगळं आज येशून आपल्या प्रेमात आमच्यासाठी केल्यान असा. धन्यवाद देतो प्रभू, तुमच्या त्या महान प्रेमासाठी, तुमच्या त्या खोल प्रेमासाठी, ज्याच्याद्वारे तुम्ही आमच्याबरोबर प्रेम केलास. आम्ही तुमचे आभारी असो. धन्यवाद या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास, की आम्ही तुमच्या वचनातून शिकतलो आणि पुढे वाढतलो. आम्ही सांगतो प्रभू, आमच्या आत्मा, आमचे हृदय उघडलेली असत तुमच्या वचनांक ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी. आणि ह्या प्रार्थना एका शिकुताच्या नावात मागतो. आमीन. लॉर्ड बसू शकतास. हालेलुया. तयार असास. येशू ख्रिस्तात इल्यानंतर सगळ्यात मोठा काम जा तुम्ही सुरू करतास, तास आपल्या डोक्याक बदलूचा. कारण डोक्याक बदलल्याशिवाय त्या सगळं जर येशून आपल्यासाठी केल्यान तुम्ही ना त्याका समजा शकतास आणि ना त्याचा आनंद घेऊ शकतास. प्रेज द लॉर्ड. जगाक बदलणं खूप सरळ असा. स्वतःक बदलूक सुरुवात करा आणि जग आपणच बदलतला. प्रेज द लॉर्ड. इट्स सो सिंपल. खूपशा लोकांच्या डोक्यात ह्यो प्रश्न रावता, मी जगाक कसा बदलू. खूप सरळ असा. स्वतःक बदला, जग बदलाक सुरुवात होतला. इट्स सच अ प्रोफाउंड ट्रूथ. खूप खोल सत्य असा जा लोकांका समजाक जीवन लागता. त्या ऑफिसमध्ये काम करतात, म्हणतात ओ मी जग कसा बदलू, माझ्या कलिग्सला कसा बदलू. कारण सगळे इच्छितात बदल येऊ कयो. असं खयचोच माणूस तुमका नाही भेटलो तो बोलतलो बदल नाही इच्छिना. प्रत्येक माणूस खयच्या ना खयच्या बदलाची आशा करता असा. प्रेज द लॉर्ड. पण माहित नाही बदल खयसून येता. बदल येता जेव्हा तुम्ही आपल्या डोक्याक बदलूक सुरू करतास. and it make life easy. आयुष्य सोप्या होता की तुमका खयच्या दुसऱ्याक बदलूचाच नाही असा. तुमका फक्त स्वतःक बदलूचा असा. विचार करून बघा, परमेश्वरान काय केल्यान, त्याने येशू ख्रिस्ताक पाठवल्यान आणि येशू ख्रिस्तान आपल्या परमेश्वराचा रूप दाखवल्यान, जेका बघून आपण बदलत जातो. प्रेज द लॉर्ड. तर खूप आवश्यक की जेव्हा तुम्ही बदलाची आशा करतास, स्वतःकडसून बदलाची आशा करा. If you can change yourself, you can change the whole world. जर तुम्ही स्वतःक बदलू शकतास तर तुम्ही पूर्ण जग बदलू शकतास. सगळ्यात मोठी ताकद असा स्वतःक बदलूची ताकद.
ज्या प्रकारे तुम्ही विचार करतास, ज्या प्रकारे तुम्ही काम करतास, काय तुम्ही तेका बदलू शकतास. जर तुम्ही 8 वाजता उठायचास, काय तुम्ही 5 वाजता उठा शकतास. जर तुम्ही उदास राहायचास, काय तुम्ही आनंदी राहाक शिका शकतास. जर तुम्ही खोटा बोलायचास, काय तुम्ही खोटा बोलणं बंद करू शकतास. दॅट्स ऑल. तुमका सांगतंय की जीवन काय होताला सोप्या. जेव्हा तुम्ही बदलतालास तेव्हा जग आपणच बदलताला. प्रेज द लॉर्ड. कशाक मी सांगतोय, कारण आपण आपल्या संदेशात असं त्याचं नाव असा कायम वाढणारा जीवन. आणि जो काय असा शेवटचो पार्ट, मेसेजचो शेवटचो पार्ट असा जीवन कायम वाढणारा असा. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना. तर तयार असास. आणि आम्ही सांगितलं की सगळ्यात पहिला काय असा कायम वाढणारो विश्वास, कायम वाढणारो अनुग्रह, कायम वाढणारा ज्ञान, कायम वाढणारा प्रेम, कायम वाढणारा दर्शन, कायम वाढणारी सेवकाई, आणि आज आम्ही बोलतो कायम वाढणारी महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो, यू टू वर्क ऑन युअर बिलिव्हिंग. तुमका तुमच्या विश्वासावरती काम करूचा असा. बिलिव्हिंग की तुम्ही खराच खयच्या गोष्टींवरती विश्वास केलास, ज्या गोष्टींवरती. कारण ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास करतास तेच गोष्टी असं जे तुमच्या निवडीक निर्धारित करतात. सो इम्पॉर्टंट टी वर्क. तुम्ही आपल्या स्वतःमध्ये बघा आणि स्वतःक विचारा तुम्ही खयच्या गोष्टींवरती विश्वास करतास. काय तुमका माहिती का येशूचा नाव सगळ्यात मोठा असा. काय तुमका माहिती की पवित्र आत्मा जर तुमच्या सोबत असा तर तुम्ही काय पण बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो वायटल. वर्क ऑन युअर बिलिव्हिंग. कारण जर तुम्ही विश्वास नाही करता जा परमेश्वरान तुमका दिल्या नसा तर तुम्ही त्याका बघूचाच पण नाही जा परमेश्वरान तुमका दिल्या नसा. आणि खयसून सुरुवात होतली तुमच्या डोक्याच्या बदलण्यान. त्याला वाचूया रोमकरांस पत्र 12 अध्याय 2 वचन. रोमन्स 12:1-2 इज वन ऑफ द मोस्ट प्रोफाउंड स्क्रिप्चर. सगळ्यात मोठा वचन ज्याका आपण म्हणू शकतो. त्यासाठी भावांनो तुमच्याकडे परमेश्वराची दया स्मरण करून विनंती करतोय की आपल्या शरीराक जिवंत, पवित्र आणि परमेश्वराक भावात असा बलिदान करून चढवा. तुमची आत्मिक सेवा असा. नेक्स्ट. ह्या संसाराच्या सदृश्य नको बना, पण तुमच्या डोक्याच्या नवीन बनण्यान. तुमच्या डोक्याच्या नवीन बनण्यान. तुमच्या डोक्याच्या नवीन बनण्यान. ना की बायकोच्या डोक्याच्या नवीन बनण्यान, ना की सरकाराच्या डोक्याच्या नवीन बनण्यान. झाल्यान पण तुमच्या डोक्याच्या नवीन बनण्यान तुमचं चाल चलन पण काय हो गया बदलत जाऊ गया. तू काय सांगता जेव्हा तुमच्या डोक्या बदलता तेव्हा तुमचं जीवन बदलताला. म्हणजे जर तुम्ही तुमचं जीवन बदलू इच्छितास तर तुमका स्वतःवरती काम करूचा असा. तर बाजूक सांगा आपल्या डोक्याक बदला. ह्या संसारासारखे नको विचार करू. ह्या संसारासारखे नको विचार करू. संसारासारखे नको विचार करू. परमेश्वर आमका सांगता या संसारासारखे नको विचार करू. तर जोपर्यंत तुम्ही या संसारासारखे विचार करतास तुमचा पुढे जाणं काय असा असंभव. कारण संसार पुढे नाही जाणार. संसार खय जाता मागे. त्यांका तर जमिनीवर पण संतुष्टी नाही असा. जरा जाऊन बसा इच्छितत. चंद्रावरती जाऊन संतुष्टी भेटतेली. नॉट सॅटिस्फाईड. परत सांगा या संसारासारखे नको विचार करू. तुमच्यावरती असा. तुम्ही नको म्हणा जग काय म्हणताला. तुमका सांगितलं जातं की जग सारख्या नको विचार करू. जग काय म्हणताला नको विचार करू. परमेश्वर सांगता ता विचार करा. प्रेज द लॉर्ड. कारण जोपर्यंत तुमचं मन नाही बदलाचा काय नाही बदलाचा
कारण तुमचा डोक्या काय असा तुमच्या आत्म्यासाठी रस्तो. तुमचा डोक्या तुमच्या आत्म्यासाठी रस्तो असा. याचा अर्थ असा की आम्ही आमच्या आत्म्यान जगतो आणि आत्म्यात गोष्टी घसून जातो ज्या आपण कानांनी ऐकतो. आता ह्यो डोक्या असा हसून गोष्ट आतमध्ये गेली, डोक्या खराब झाला. चांगली गोष्ट टाकली आतमध्ये काय जातली, चांगली गोष्ट काय खराब गोष्ट. अच्छा असं आता समजतं. ही अंगठी दिसता काय दिसना तर मला माझ्या हातामध्ये असा लांबसून कशी नाही दिसत तर ही अंगठी असा हा ना, डोक्या असा काय असा. आणि समजा अंगठी घाणेरडी असा, मी पाणी टाकलंय कडसून काय निघताला तर कडसून साप टाकलं तर कडसून काय भेटताला, कडसून साप टाकलं तर कडसून काय भेटताला. म्हणजे डोक्या बरोबर नाही असा तर परमेश्वराचं वचन ऐकतालास तर आत्म्यात काय जाताला माहित नाही काय जाताला. डोक्या योग्य नाही असं तर आत्मा पण योग्य सांगताला तरी पण बाहेर काय येताला बेकार. कारण आत्मा पण सांगतली पर्यंत जाताला डोक्यापर्यंत. आणि डोक्यात जर खराब असा तर बाहेर आउटपुट काय येताला खराब. तुमका चांगली गोष्ट सांगलंय जसं की मी सांगितलंय हो आपलं डोक्या बदला, आपल्या पत्नीचा नको बदलू. तर कोणी सांगू शकता त्यावेळी एक पास्टरांशी मी माझ्या बायकोबद्दल बोललेलं आहे त्याच्यासाठी पास्टर ह्यो संदेश माका ऐकवतात. समजला ना. असं का असा डोक्या मी वचन सांगतोय माणूस का विचार करू शकता काहीतरी वेगळाच. तर त्रास का असा डोक्या चांगली गोष्ट बोलतोय चला मी सांगतोय कारण डोक्या का असा खराब. प्रेज द लॉर्ड. तर बरोबर तरी सांगलं पण त्या माणसाचं डोक्या का असा खराब, मध्ये घाताला खराब. परमेश्वर आतमध्ये योग्य माहिती देतो जोपर्यंत तो आपली ती माहिती डोक्यातून काढून बाहेर आणतो ती माहिती काय झाली असतली खराब. त्याच्यासाठी तुमका मी सांगितलं की जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तात येतास सगळ्यात इम्पॉर्टंट काम का असा आपल्या डोक्याक बदलणं, आपल्या डोक्याक बदलणं. टू वर्क ऑन युअर माइंड, वर्क ऑन युअर माइंड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यास तुम्ही सो इम्पॉर्टंट तुमच्या डोक्या तुमच्या टेस्टला कंट्रोल करू शकता. चांगला जेवण पण तुम्ही जिभेवर ठेवलास पण डोक्या नाही बदलला तुमका वाटलं थू हा भाषा का माहिती मी काय सांगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सांगा आपल्या डोक्या बदला. दुसरा कोरिन्थीकरण 4 अध्याय 6 वचन असं कायम वाढणारी महिमा. बोला कायम वाढणारी महिमा. बोला कायम वाढणारी महिमा, कायम वाढणारा जीवन. तर कशावर काम करूचं ह्याच्यासाठी आपल्या डोक्यावरती कशावर काम करूचं असा तुम्ही आपल्या डोक्यावरती काम करू शकता. तर तुम्ही आपली सगळ्यात मोठी सहायता केलास. हेल्प युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ. तुम्ही आपली सहायता केलास, तुम्ही स्वतःवरती प्रेम करतास. तुमका माहित आहे की खरो बदल खयसून येता डोक्याच्या बदलण्यान. आणि तुम्ही तुमचा मन बनवलास की मी माझं डोक्या बदलतलंय. आणि जगातली खयचीच ताकद तुमच्या डोक्या नाही बदलू शकणार. तुमच्या डोक्या मस्तिष्क नाही असा माहित आहे ना. मस्तिष्क असा काय असा फिजिकल असा पण डोक्या फिजिकल नाही असा. किती जणांका माहित आहे ना. विचाराक स्पर्श करू शकतास तुम्ही, स्पर्श करू शकतास. तुमका जाणवत होतं का तुम्ही स्पर्श करू शकतास. तर त्या गोष्टी भौतिक नाही असत. तुम्ही स्पर्श नाही करू शकणार, तुम्ही मोजूक नाही शकणार, मापूक नाही शकणार. सगळे काय असत आत्मिक गोष्टी. हे तुमच्यासाठी कोण नाही बदलू शकणार. सांगा आपल्या डोक्यावरती काम करा, आपल्या डोक्यावरती काम करा. मानतोय पूर्ण जग बदलत त्याला, पूर्ण जग. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. तास काय यू विल बी हॅपी. आनंदित राहू त्यालास. प्रत्येक गोष्टीत आनंदी, प्रत्येक गोष्टीत खुश. आणि जेव्हा तुम्ही आनंदाने राहतालास तुम्ही गोष्टींका यु नो लिव्हिंग मॅग्नेट. चलते फिरते चुंबक असो, आम्ही चलते फिरते चुंबक असो.
ज्या गोष्टीने तुम्ही आनंद करतालास ते गोष्ट तुमच्याकडे चुंबकासारखे खेचून येतले. ज्या गोष्टीने तुम्ही मजबूतीन विश्वास करतालास ती तुमच्यापर्यंत खेचून येतली. Life is a total sum of dominant thoughts in a mind. जा काय आमच्याकडे जीवनात असा ह्या त्या विचारांच्या मुळे असा जेणे आमच्या डोक्यावरती नियंत्रण आणल्याने. जर तुमच्याकडे सायकल असा तर ती सायकल ह्याच्यासाठी असा कारण सायकलने तुमच्या डोक्यावरती काय केलं नसा नियंत्रण. जे विचार तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचार करतास त्याच विचारांच्या हिशोबान गोष्टी तुमच्याकडे येतात. सो व्हायटल. तर जर कोण गरीब असा तर ह्याच्यासाठी गरीब असा त्याच्या डोक्यात 24 तास काय असत गरिबीचे विचार. तो पैसा खेचूकच नाही शकणार. तो ग्राहकांका खेचूकच नाही शकणार. तिने आपली दुकान तर उघडल्या नसा पण विचार काय करता मी काय ते चुकी तर नाही केलंय. एरिया असो असा अरे अरे लॉकडाऊन चालू असा आता कोण ग्राहक नाही यायचा. पण तोच माणूस जर पुढच्या दिवशीपासून वेगळा विचार करू सुरू केल्यान नाही मी परमेश्वराची संतान असय माझ्याकडे येऊचा लागताला. प्रेज द लॉर्ड. प्रकरण 4 अध्याय 6 वचन. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी की परमेश्वरच असा ज्यांनी सांगितल्यान अंधकारासून ज्योती चमकांदे. या वैज्ञानिक रूपान असंभव असा. वैज्ञानिक रूपान असंभव असा की तुम्ही अंधकार मसून काय काढतालास प्रकाश. परमेश्वर असा ज्यांनी सांगितल्या अंधकारासून ज्योती चमकांदे. वैज्ञानिक रूपात हे असंभव असा तुमच्या डोक्यासाठी समजना का असा असंभव असा. जर तुमचं डोक्या बदललं नाही असा तर हे का समजणं तुमच्यासाठी काय असा असंभव. तुम्ही त्याला शेडेपणा लिहिलो असा. अंधकारासून ज्योती कशी येऊ शकता. लॉट तुला असा ह्याच्यासाठी की परमेश्वरच असा त्यांनी सांगितल्यान अंधकारासून ज्योती चमकांदे ताज होऊन दे. हालेलुया. ताज जो अंधकारापासून काय काढू शकतात ज्योती तोच आमच्या हृदयात चमकलो की परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीची ज्योती येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यातून प्रकाशमान होत. द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोण राहता परमेश्वर. जो परमेश्वर जो अंधकारासून काय काढू शकता ज्योती. तर मग कोणी गरीब भेटत तर माका माहिती त्याच्या आतमध्ये पैसो असा त्याला थोडा असंच असा. पण मला सांगित मी गरीब असय माका माहिती तुम्ही 1 लाख देऊ शकता. मी गरीब असय का नाही दिसणार तुम्ही गरीब असास. माका तुम्ही गरीब दिसनास नाही असास. माका तुमच्यामध्ये काय दिसन येता पैसो आणि मी तुमच्या आतमधून काढू शकतोय. लोकांना नाही माहिती असं. प्रेज द लॉर्ड. हॅलो. सो अंधकारमधसून ज्योती चमकत. काय चमकत अंधकारमधसून ज्योती चमकत. तर जे काय नाही असा तर तुम्ही काय करू शकतास सगळा का निर्माण करू शकतास. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो तुम्ही काय करू शकतास जंगलात मंगल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याटेच की परमेश्वर असा ज्यांनी सांगितल्यान अंधकारमधसून ज्योती चमकांदे. तोच आमच्या हृदयात चमकलो. चमकाचो असा काय चमकलेलो असा. तुम्ही असंभव संभव करूची योग्यता मिळवलेले असास मिळवचे असास तर कशाक त्रास होत असास छोट्या छोट्या गोष्टीसून. कसं बदलू म्हटल्या आतमध्ये बघा तुमच्या आतमध्ये योग्यता असा. संभव करूची योग्यता तुमच्या आतमध्ये असा. डोंट कंप्लेंट. जेव्हा तुमका काही गोष्टी समजतात तुम्ही कंप्लेंट करणं बंद करतास. तुमच्या जीवनातून दुःख निघून जाता कारण तुम्ही प्रत्येक दुःखाक सुखात बदलू शकतास. प्रेज द लॉर्ड. हॅलो. तुम्ही हॅलो तू कशा बदललास सुखात. नेक्स्ट वर्स. पण आमच्याकडे येतात धन मातीच्या पण आमच्याकडे येतात धन खयचा धन महिमेचा धन. खयचा धन आमच्याकडे महिमेचा धन मातीच्या भांड्यात शरीर त्याच्यात ठेवला
ही असीमित सामर्थ आमच्याकडसून नाही, कोणाकडसून ठरात, परमेश्वराकडसून. Praise the Lord. तर आम्ही जी ही सामर्थ्याची गोष्ट बोलतो, ही मानवाची सामर्थ्य नाही असा. खयची सामर्थ्य असा? परमेश्वराची सामर्थ. तर जर आपण करतो तर कोणाच्या सामर्थ्याने करतो? परमेश्वराच्या सामर्थ्यान. त्या गोष्टी खयच्या सामर्थ्याने बदलतोय? परमेश्वराच्या सामर्थ्यान. माका पण माहित आहे, मी माझ्या सामर्थ्यान नाही बदलू शकणार. पण आता जा मी ह्यो मातीचा भांड्या असय, जे आता माझी सामर्थ्य काम नाही करणार असा. माझ्या आतमध्ये कोणाची सामर्थ्य काम करता? परमेश्वराची. प्रेज द लॉर्ड. आता माझ्या बंदुकीत काय असा? खरी गोळी. पण मी काय चालवायचे? कुटी बंदूक. आता काय असा? खरी गोळी. त्याच्यापासून काय निघता? परमेश्वराची सामर्थ. मी बोलतोय, पहिल्यांदा मी बोलायचं त्यात काय होती? माणसाची सामर्थ. पण जेव्हा मी आता बोलतोय त्या शब्दांमध्ये काय असा? परमेश्वराची सामर्थ. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही? डबल धन्यवाद परमेश्वरा का आपल्या सामर्थ्यान भरूसाठी. थँक्यू. डू यू मेडिटेट ऑन? स्वतः आपल्याला लाचार बेचारू समजतास प्रभू जीवन बेकार असा प्रभू, आम्ही काय नाही बदलू शकणार प्रभू. तुम्ही ते मातीचे भांड असास जे खाली असास, तुम्ही त्या मातीचा भांडा असा त्याच्यात परमेश्वर राहता, सामर्थी परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ठेवला ना. पण आमच्याकडे त्या धन काय कशात ठेवला असा? मातीच्या भांड्यात. शरीरात काय ठेवला असा? धन, सामर्थ. तर तुम्ही आता ते नाही असास जे पहिले होतास. लाचार होतास, बिचारे होतास, आणि तुमका वाटतं की ओ कोणतरी येताला स्वप्नांचो राजकुमार आणि सिंड्रेला सारखो माका घोड्यावरती बसून घेऊन जातलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्यांनी सांगितलं, पण आमच्याकडे म्हणजे तुमचा धन तुमच्या आतमध्ये, माझा धन माझ्या आतमध्ये, आणि मी माझा धन तुमका देऊ नाही शकणार. पण आमच्याकडे त्या धन मातीच्या भांड्यात ठेवला असा. ही असीमित सामर्थ्य आमच्याकडसून नाही. स्वतःच सांगता का ह्या असीमित सामर्थ्य आमच्याकडसून नाही असा. कोणाकडसून असा? परमेश्वराकडसून. प्रेज द लॉर्ड. काय म्हणणार विश्वास काय असा? त्या खैसून होतला जे तुम्ही काय करतास? आपल्या विश्वासाक खाणा देतास. तुमचा विश्वास काय असतलो? कायम वाढत असतलो. दुसरं आम्ही काय सांगितलं? काय मोडणारो अनुग्रह, काय मोडणारा ज्ञान, काय मोडणारा प्रेम, काय मोडणारा दर्शन, काय मोडणारी सेवकाई, आणि काय मोडणारी महिमा. प्रेज द लॉर्ड. बोला, मी काय मोडणाऱ्या महिमेत असय. मी काय मोडणाऱ्या महिमेत असय. मी काय मोडणाऱ्या महिमेत असय. ऐकताच तुम्ही? 2 कोरिंथीकरण 3 अध्याय 18 वचन. पण आमच्या सगळ्यांच्या उघडलेल्या चेहऱ्यातून प्रभूचा प्रताप ह्या प्रकारे प्रकट होता, प्रकारे दर्पणामध्ये. तर प्रभूच्या द्वारे जो आत्मा असा त्याच त्याच्या स्वरूपात अंश करून बदलत जातो. नको दाखव. आम्ही सगळ्यांच्या उघडलेल्या चेहऱ्यान प्रभूचा प्रताप ह्या प्रकारे प्रकट होता, त्या प्रकारे दर्पणामध्ये आम्ही त्याच महिमेच्या रूपात बदलत जातो. महिमेतून महिमेत कशात बदलतो? ग्लोरी टू ग्लोरी. आम्ही कशात बदलत जातो? महिमेतून महिमेत. कोणाच्या द्वारे? प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमचं जीवन काय असा? महिमेतून महिमेत. बोला, महिमेतून महिमेत. तर तो काय सांगता? आमचं जीवन काय असा? कायम वाढणारी महिमा. ठेवला असत आहे. चेंज इन टू द सेम इमेज ऑफ ग्लोरी टू ग्लोरी. आम्ही महिमेतून महिमेत काय होत जातो? बदलत जातो. आणि हा कोणाचा काम असा? परमेश्वराच्या आत्म्याचा. प्रेज द लॉर्ड. कोणाचा काम असा? परमेश्वराच्या आत्म्याचा. म्हणजे जेव्हा तुमची परमेश्वराच्या आत्म्यासोबत सहभागिता असा, ओ हालेलुया. जेव्हा तुम्ही वचनाक वाचतास, जेव्हा तुम्ही मनन करतास, तुमचं जीवन काय होतं असा? महिमेतून महिमेत काय वाढता? पुढे. एकाच बघूया AMPC मध्ये. महिमेतून महिमेत. बोला, माझं जीवन महिमेतून महिमेत पुढे वाढता असा. महिमेतून महिमेत पुढे वाढता असा. विलास आम्ही देवा सगळे आपल्या उघड्या चेहऱ्यातून कायम परमेश्वराच्या वचनात बघत राहतो. ज्या प्रकारे दर्पणामध्ये जा की परमेश्वराची महिमा असा, आम्ही निरंतर परमेश्वराच्या स्वरूपात बदलत जातो. कायम वाढणाऱ्या भव्यतेत महिमेच्या एका डिग्रीतून
महिमेच्या दुसऱ्या डिग्रीमध्ये. प्रेज द लॉर्ड. लिहिलं असं ना, 1 degree ऑफ ग्लोरी टू अनदर. लिहिलं असं. एवढं इंग्लिश समजतं तुमका. काय लिहिलं असं, 1 degree टू ग्लोरी टू अनदर. म्हणजे महिमेच्या इकडे एवढं काय होत जातं, वाढत जातं. असं ताप असताना 98 डिग्री नंतर किती असता, 99, मग काय होता 100. ताप काय असा, तर तो काय सांगता असा, महिमेच्या एका डिग्रीसून आम्ही काय होत जातो, वाढत जातं. असं पण कधी होता या, जेव्हा आम्ही सगळे उघड्या चेहऱ्यासून, कशासून, उघडल्या चेहऱ्याचा अर्थ काय असा, उघडलेल्या डोक्यान, योग्य डोक्यान, बदललेल्या डोक्यान. जेव्हा मी कोणाक बघतो, परमेश्वराच्या वचनाक बघतो. कसा बघतो, कायम. काय बघतो, एक शब्द काय लिहिलो असा, कंटिन्यूड, कायम. म्हणजे तुमका त्या परमेश्वराच्या वचनापासून तुमची निगा नाही हटवची असा. तुमच्याकडे फक्त कायम काय असा खोया, फक्त एकाच गोष्टीत बघूचा असा, तर काय असा, परमेश्वराचा वचन. ह्याच कारणाचा जर तुमका कायम परमेश्वराचं वचन बघूचा असा, तर तुमका खय असं लागतं वचन तुमच्या आत्म्यात, की तुम्ही खय पण बसशात आणि तुमच्या आत्म्यान वचन काढून काय करू शकतास, विचार करू शकतास, कायम त्याच्यावर बघित राहू शकतास. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो, बदलत जातो. बोला, बदलत जातो, बदलत जातो, बदलत जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महिमेच्या एका स्तरापासून दुसऱ्या स्तरात. बोला, महिमेच्या एका स्तरापासून दुसऱ्या स्तरात आम्ही काय होत जातो, बदलत जातो. आणि बदल का असा, स्वतःहूनच होता. तुम्ही ह्या वेळेस तुमका नाही माहिती, जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येतास, जेव्हा तुम्ही बाहेर निघतास, तुमच्या आतमधली महिमा काय होता, बदलता. पण काय लोक, आम्ही त्यांच्या महिमेच्या लेवलला वाढवतो, ते बाहेर जाऊन सोडून देतात. ते चर्चमध्ये असतात, आम्ही बायबल वाचतलय, आम्ही प्रार्थना करतलय, आम्ही आत्म्यांका जिंकतलय, मंगळवारपर्यंत राहता. बुधवारी म्हणतात, असा तसा मी नाही वाचतोय. कशाक, जर आम्ही त्यांना दाखवूक सुरू केलंय, तेका त्यांनी घराकडे चालू नाही ठेवल्यानी, घराकडे चालू नाही ठेवल्यानी. प्रेज द लॉर्ड. थोडीशी माझी पण सहायता करा. प्रेज द लॉर्ड. कायम बजक मला, कायम, कायम. बोला, कायम, कायम. काय बघूचा असा, कायम बघूचा असा. काय बघूचा असा, आणि कशात बघूचा असा, परमेश्वराच्या वचनात. परमेश्वर तुमका सांगणारच ना की खय अजून बघा, अजून खय नाही बघूचा असा. एकदा करून तर बघा. तुम्ही जे बदल तुमच्या आतमध्ये येतले, त्याका बघून तुम्ही खुश होतालास. तुम्ही मागे जाऊक नाही इच्छितास. कोण असा जो पुढे जाऊन मागे जाऊक बघता, कोण? जर तुमच्या डोक्यावर केस नसते आणि जर उगाव सुरू झाले, तुमची हाडा बदलूक सुरू झाली, माका माहिती मी काय बोलतोय. जर तुमका वाटायचं मी 50 वर्षाचो असोय आणि तुमच्या हाडांमध्ये दुःख असा, आणि तुम्ही जर या महिमेक बघितलास, तुमच्या हाडांची वय काय होताला, कमी. तुमच्या हाडाचा तरुणपणा येतलो, डोळ्यात काय येतलो, तरुणपणा. चष्म्याचा नंबर काय होतलो, कमी. चष्म्याचा नंबर कशाक बघता, कारण लोक महिमेत नाही, टीव्हीत जास्त बघतात. त्याचा नंबर कमीच नाही होणार, वय वाढत जाता असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, महिमेसून महिमेत, महिमेसून महिमेत. आणि या जीवनात कोण घेऊन तुमका इलो, परमेश्वर. तर तुमचा काम असा, त्याच्यात तुमका घेऊन इलो असा, त्याच्यात काय करा, बनान राहा. कोणी पण तुमका नोकरी देऊ शकता, पण नोकरीत बनान राहणं कोणाचा काम असा, तुमचा. चुकीचं नाही ना सांगणं. तुम्ही उलटी सुलटी कामं करून नोकरी घालू पण शकतास. समज माझी गोष्ट. आई बाबा लग्न करून देऊ शकतात, पण तुम्ही मुली पळू शकता तुमच्या कर्मांनी. मुलीची केस फोडून मारताच, पळतलीच ना ती. तर तसाच परमेश्वर तुमका खय घेऊन इलो असा, महिमेच्या जीवनात. खय घेऊन इलो असा, महिमेत. आता तुमचा काम असा की या महिमेच्या जीवनात बनान राहा, आणि महिमेच्या जीवनात काय करत राहा, पुढे वाढत राहा. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. कोण दुसरं तुमच्यासाठी नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. चांगला ना, खाली दुसऱ्या तुमची जीवन निर्भर नाही असा. तुम्ही आपले शहनशाह, जसं तुम्ही जीवन जग इच्छितास तसा बनवू शकतास. सरकार कोणी असा दे,
घरातले कोण असा दे, तुम्ही खायच्या परिवारात जन्मलास, तुमचं शिक्षण किती असा, या सगळ्या गोष्टींचो काय आता अर्थ नाही असा. जर तुम्ही एक अनपढ महिला पण तरी असास, अनपढ महिला तरी पण तुम्ही अरबपती होऊ शकता म्हणताला जा. असा कसा होता? सिंपल. ज्या तुम्ही कायम बायबल वाचतास आणि कायम घोषणा करतास कोणतरी येतलो मुलगो आणि तुम्ही खूप चांगली असास, मी तुमच्यात हे काम करू शकते काय, तो करतलो माहित ना. तो माणूस तुमच्यासाठी कंपनी उभी करू शकता. कोणी खूप बुद्धिमान व्यक्ती तुमच्यासाठी फ्रीमध्ये काम सुरू करू शकता. मला माहित मी काय सांगतोय. तुम्ही अनपढ जरी असतरी काय फरक नाही पडणार. कोणतरी येतलो शिकलेलो जो तुमच्यासाठी काय करतलो फ्रीमध्ये काम. कशा? कारण तुमच्यामध्ये काय वाढली असा, इमा वाढलेली असा. ती महिमा काय होतली चुंबकासारखी लोकांका खेचूक काय करतली सुरू. तर तुम्ही अनपढ महिला असास, तुम्ही आपली बायबल वाचून मेंका जिंकान, अन्य भाषा बोलान, आपल्या घरात एवढी सामर्थ्य निर्माण करू शकतास. कारण गोष्ट तर सामर्थ्याची असं ना. ते खिलाडी त्यांच्यासाठी कशासाठी खेळतात? पैशाच्या सामर्थ्यासून. कशासून रे? कशात खेळतात त्यांच्याकडे? ते पैशाच्या सामर्थ्यासून. जर मी आणि तुम्ही टीम बनवलं तर कदाचित मुलगो पण नाही खेळायचो. पप्पा 100 रुपये द्यायचं खेळतलंय. आमचो स्वतःचो जन्मलो मुलगो ना असा आमच्या टीमीत. पण त्याला पण काय होई असा पैशाची सामर्थ. तर त्याच्या टीममध्ये खूप मोठे मोठे लोक खेळतात कारण त्याच्याकडे काय असा पैशाची सामर्थ. त्यांका खेचून आणूसाठी. ज्या तुम्ही महिमेत वाढतास, आता आम्ही वाचलो परमेश्वराच्या सामर्थ्य काय करतो, निर्माण करतो आणि तीच सामर्थ्य त्यांना खेचून आणता आमच्यासोबत काम करूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेस्ट ऑफ द पीपल. तुम्ही एक सेल लीडर असास आणि तुम्ही म्हणतास परमेश्वर मी काय करू. म्हणते ओ जगातले शिकलेले लोक पण तुमच्याकडे येतले तुमच्या सेलमध्ये काम करूसाठी. दे विल कम. तुम्ही काय निर्माण केलास, तुम्ही त्या सामर्थ्य वापरूसाठी काढला असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरात तुमका लोक सोयी देतले तुमच्या कॉन्ट्रॅक्ट देऊसाठी. तुमच्या घरात. प्रेज द लॉर्ड. कारण सामर्थ्य आहे असा काय असा. जर तुमका बिझनेस सुरू करूचो असा, जर तुम्ही खरंच पैसे घेऊसाठी, कारण बँकेत काय असा पैशाची सामर्थ. तुमच्याकडे परमेश्वराची सामर्थ घरातून निघता असा तर लोक खय येतात तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही काय असा सामर्थ्याची बँककडे काय असा पैशाची सामर्थ. तर जेव्हा तुम्ही तुमच्या घरात त्या 6x6च्या घरात काय निर्माण केला सामर्थ. ओ बॉय. प्रत्येक माणसात काय दिसून येतास तुम्ही दिसता असास. पण तुम्ही त्या बँकवाल्यांका पब्लिसिटी करूसाठी पैसे देऊचो लागता. पण तुमची पब्लिसिटी तुमका माहित आहे तुमचं पब्लिसिटी मॅनेजर कोण असा. कधी विचार केलास तुम्ही ह्या गोष्टींचं? कधी तुमचं पब्लिसिटी मॅनेजर कोण असा असताना कोणाची पब्लिसिटी करूची लागता. तुमचं प्रोडक्ट बनवलं त्याची काय करूची लागता पब्लिसिटी. की एक टीम हायर करूची लागता जी काय करता पब्लिसिटी. किती जणांका माहिती असा समजता ना. ह्या आमचं पब्लिसिटी मॅनेजर कोण असा पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. स्वर्गदूत लॉर्ड. फ्री पब्लिसिटी. फ्रीची पब्लिसिटी. पण फ्रीच्या पब्लिसिटीसाठी काय लागतं परमेश्वराचं वचन. तुमका कसं वाटतं की आम्ही बिना पब्लिसिटी बिना पैसे खर्च केल्याशिवाय पूर्ण भारतात एवढे सगळे चर्च सुरू केलं ह्याच गोष्टींनी. माझा पब्लिसिटी मॅनेजर कोण असा पवित्र आत्मा. कोण असा पवित्र आत्मा. मी माझी पब्लिसिटी कोणाकडून करू शकतोय पवित्र आत्म्याकडसून. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. महिमेत उठो आपल्या हातांका निकारान्य भाषेत प्रार्थना. ओ जी के बहुत शांत आला रबो जीत रे. ओ जी के बहुत शांत आला बरी ओ जी क्रेन दले बरी ओ जी के बहुत शांत आला जीत रे. ओ जी के बहुत शाक्र आंद आला बरी ओ जी के बहुत शीतल बरी ओ जीत रे बरी ओ जीत रे. और अब अजी के बहुत शाक्रान दले बरी ओ जी करे ए तलब जीत रे. और अब अजी के बहुत शाक्रान दले बरी ओ जी करे ए रोबो ओझी के बोलशोत आपल्या हातांका उठवून अन्य भाषेत आनंदान वो झी बोशाक्रा रोबो झी
Ozibo shakrandale de baribo ozige bo shandalabo ozige raba azige bo shandalabo dibo ozikra ed azige robo ozike bo shitrabe lege azibo ozikre talibro trabazike bo shitrabo robo ozige bo shakrandale de baribo ozike lege azitrabo lege azige bo shakra ro ozibo o tarakazitale de baribo ozitrabo lege azitrabo shikle azitale de baribo ozandale de baribo ozitrabe lege azige bo shakra ro ozibo o tarakazitale de baribo ozitrabo lege azitrabo shikle azitale de baribo ozandale de baribo ozitrabe हालेलुया ग्लोरी. जर तुम्ही पहिल्यांदा इलास आणि अजूनपर्यंत येशू तुमचो प्रभू नव्हतो तर ही गोष्ट कदाचित तुमका नाही समजतले. आम्ही तुमका थोडीशी जादूगर टाईप वाटतलो, पण जर तुम्ही ह्या गोष्टींका समजतला असत्या तुमका या गोष्टींका समजना खूप सोप्या होतला. तर जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता सर तुम्ही पहिल्यांदा इलास, जोरात टाळू शकता त्यांच्यासाठी. थँक्यू. वाव वाव थँक्यू. तर म्हाका विश्वास आसा की तुम्ही पण या महिमेचं जीवनाक जगाक इच्छितास होय ना. त्याची सुरुवात ही असा की तुम्ही आज येशूक आपलो प्रभू बनवून जावा, बरोबर असा. प्रेज द लॉर्ड. तुमका हे प्रार्थनेक माझ्या मागसून करूचा असा. आपल्या तोंडान बोला, आपले डोळे बंद करूचे आणि आपल्या हृदयान विश्वास करूचो असा. प्रेज द लॉर्ड. बरोबर असा. बोला, हे प्रिय पिता, विश्वास करतय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतय की येशू ख्रिस्त म्हाका वाचवसाठी क्रूसावर मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान. आज मी माझ्या मनात विश्वास करतय आणि तोंडान घोषणा करतय की तू जिवंत परमेश्वर, तो पुत्र येशू ख्रिस्त आजपासून माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. मी वाचला असय, माझो उद्धार झालेलो असा. मी आज विश्वासाच्याद्वारे आपल्या आतमध्ये या महिमेच्या जीवनाक ग्रहण करतय. धन्यवाद परमेश्वर, येशूच्या नावात आमीन. प्रेज लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तर मी तुमका सांगू इच्छितय की जर तुम्ही प्रार्थना केलास तर परमेश्वरान तुमची ही प्रार्थना ऐकल्या नसा आणि तुम्ही आता खराच त्या महिमेच्या जीवनात असास. आमच्यासोबत बनान राहा. तुमचे नंबर आमच्याकडे देऊन जावा, जेणेकरून आम्ही तुमका ते पुस्तक देऊ शकतो ज्याचं नाव असा आता की जेव्हा तुम्ही नवीन जन्मला असास. जसं आम्ही सांगितलं, त्या पुस्तक तुमच्या डोक्याक बदलूसाठी तुमची मदत करतली. याच्यात तुम्ही बसतलास, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वरा, प्रार्थना करा तुमच्या मुलांसाठी, तुमच्या भावांसाठी, बहिणींसाठी, ज्यांनी आज येशू ख्रिस्त आपल्या पूर्वज रूपात ग्रहण केल्याने असा. हा प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रार्थना करते की येशू ख्रिस्ताच्या नावांच्यावरती काय मूर्ती बांधरावतला येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाचा यांच्यावरती काय एक अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू, जाहीर करतले जे सफल होतले येशू ख्रिस्ताच्या नावात. मी इंका आशीष देते तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या महिमेच्या द्वारे, तुमच्या ज्ञानाच्या द्वारे आणि तुमच्या आत्म्याच्या द्वारे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज लॉर्ड. बसू शकता. वेळ असा आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देऊचं बरोबर असा. चर्चमध्ये खाली हात नाही येणत, आपली भेट देतात आणि 2 रुपये आणि 5 रुपये नाही. जेवढं सन्मान तुम्ही परमेश्वराचा करतास तेवढं देतास. तर आपण आपल्या टॉकरचं स्वागत करूया जोरात टाळी वाजवून. प्रेज द लॉर्ड. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी मनाने आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी मनाने आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. शांतीदाताची आराधना, मुक्तिदाताची आराधना. शांतीदाताची आराधना,
आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना माझ्या ख्रिस्ताची आराधना जीवनदाताची आराधना माझ्या ख्रिस्ताची आराधना जीवनदाताची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना दूतांचे संगे आराधना स्तुती प्रशंसा आराधना दूतांचे संगे आराधना स्तुती प्रशंसा आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची 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 आराधना स्वामी येशूची आराधना स्वामी येशूची आराधना धन्यवाद देतो परमेश्वरा भेटीचो अनुचो अनुग्रह आणि अवसर देवसाठी भेट तुमच्या आत्म्याच्याद्वारे पवित्र असा जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. लोक मापून मापून दाबून दाबून आमच्या पदरात टाकतात येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही या भेटींवर तुमच्या आशिषांचं आव्हान करतो वाढीसाठी आणि तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. आता शेवटचा जो पार्ट असा अनाउन्समेंटचा जरा टाय वाजवू शकतात आपण. तर खूपच काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असत थोडेच असत पण लक्ष देऊ नाही का. पहिला असा आम्ही करतो 150 दिवसाची प्रार्थना रात्री 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. प्रेज द लॉर्ड. तर रात्री प्रार्थना असता ते तुम्ही आमका भेटा. दिवसात अजून 2 वेळा प्रार्थना होता 4:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत. प्रत्येक दिवशी होता. संडे पण होता. सकाळी पण आम्ही प्रार्थना केलं आणि आता दुपारी पण आम्ही करतलो. तर आमच्यासोबत मिळा त्या प्रार्थनेमध्ये. लक्षात ठेवा जीवन काय असा आत्मिक असा. तुम्ही प्रार्थना करतालास तुम्ही वाचन राहतलास. तुम्ही प्रार्थना नाही करतालास तुम्ही नाही वाचलास. सिम्पलचा रूल असा. प्रेज द लॉर्ड. दुसरा असा जर तुमच्याकडे आमचा ॲप नाही असा तर तुमचा फोन फेकून द्यावा नाही तर डाउनलोड करा. आमचा ॲप असा क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. तर तुमका सगळी माहिती भेटतली. आणि ह्या ॲपला प्रमोट करा. काय करा जा पण हा होता त्याका प्रमोट करणं तुमचा काम असा. कारण हे तुम्ही खेच्यावरती डोक्याला लावून ठेवलं असाच प्रभूवरती. तर आम्ही गाणं म्हणतो की मेरी निगाह है तुझ पर. जेव्हा तुम्ही त्याचं काम करताला तर तुमचे डोळे ऑटोमॅटिकली कशावर होतले त्याच्यावर. तर शोधत एक गोष्टी ज्याने तुमची नजर तुम्ही कशावर लावतालास प्रभूवरती. तर ॲप असा त्याका प्रमोट करा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आमचा स्वतःचा ॲप असा मेसेंजर ॲप असा किंग्स चॅट ज्याच्यावर आम्ही बोलतो. तर त्या तुमच्याकडे नाही असा तर प्लीज डाउनलोड करा. हे ते गोष्ट आहे ते तुमच्या फोनमध्ये असा हवे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आम्ही आमचे खूप सारे प्रोग्राम असत. सगळ्यात आधी असा सिंगल लेडीजचा प्रोग्राम असा लव वर्ड लेडीज नेटवर्कच्याकडून. सिंगल लेडीज जर तुमची लग्न नाही झालेलं असा तर हे प्रोग्राम येतात आज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून. फक्त अविवाहितांसाठी असा इंटरनॅशनल प्रोग्राम असा इंग्लिशमध्ये असा. तर जर तुम्ही अविवाहित असाल प्लीज त्या प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन करा आणि त्यात नक्कीच जोडा. त्याच्यानंतर 20 तारखेला असा पॅरिस मीटिंग. वो सिंग इट. आणि खूप इम्पॉर्टंट असा कारण लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी बदललेल्या असत. तर आई बाबांका माहीत नाही की मुलांसोबत करूचा काय असा. मुलांनी त्याचे 2 केस उडवल्याने काही झाडांचे सफेद झाले असत. काहींचे केस निघान गेले असत. थोडासा ना खूप काय झाला. तर सगळ्यांका ह्या प्रोग्रामबद्दल माहिती द्यावा. तर कारण सगळे
तुम्ही नाही सांगू शकणार की मी लोकांना नाही जाणणं जे का तुम्ही ओळखतास एकतर तो पुरुष असा किंवा ती एक महिला असा किंवा आई बाबा असा तर असं नको म्हणा की कोणाक नाही जाणणं कुत्र्यापासूनच मला प्रेम असा तो असा 22 तारीख आमचा प्रोग्राम असा टीनेजरचो प्रेज द लॉर्ड हालेलुया कॅटलिस्ट फॉर क्राइस्ट तर प्रत्येकाचाच खूपच वेगवेगळं नाव असा तर त्यांच्या मागे त्यांची थीम असा चांगलं नाव असत आत्मिक नाव असत त्याच्यानंतर असा 27 आणि 28 तारखेक हिलिंग सर्व्हिस प्रेज द लॉर्ड जोरात ट्राय वाजवू शकतास आणि 29 तारखेक असा युथचो प्रोग्राम ग्लॅडिएटर फॉर क्राइस्ट प्रेज द लॉर्ड अजून पण संपले नाही असत 30 तारखेक मुलांचो कॅम्प असा प्रेज द लॉर्ड जोरात ट्राय वाजवू शकतास उभे राहतलो परमेश्वरचं धन्यवाद देतलो आणि आमची चर्चेस असत 22 भाषेमध्ये चर्च असत त्याच्यानंतर 14 ऑनलाईन चर्चेस असत मुलांसाठी त्याच्यासोबत आमच्यासोबत सेंटर बनवा आणि आमच्यासोबत जोडा आपल्या हातांका उठवा परमेश्वराचं धन्यवाद देवा जे के बो शाक्रांत आले बरी ओजीत रबे ले ब्रो तर बजी के बो शांत आली के एजिक्र ओ तर बजीत रबे परमेश्वरा प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी हे वाईट आणि दृष्ट लोकांपासून वाचलेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात हे आपल्या बाहेर जाण्यात आणि आतमध्ये येण्यात सुरक्षित असत येशू ख्रिस्ताच्या नावात यांचं कुटुंब सुरक्षित असा येशू ख्रिस्ताच्या नावात सुवार्थ यांच्या हातामध्ये समृद्ध होता येशू ख्रिस्ताच्या नावात हे आपलं मन बनवतात आत्मिक डोक्याचा पानाचा आणि बायबल वाचणं यांच्यासाठी नंबर 1 होता येशू ख्रिस्ताच्या नावात चर्चचं काम करणं परमेश्वराचं काम करणं यांच्यासाठी प्राथमिकता बनता येशू ख्रिस्ताच्या नावात हे बायबल वाचतले समजतले येशू ख्रिस्ताच्या नावात रॅप्सोडी वाचतले समजतले येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतले यांच्या प्रार्थनेचं उत्तर येतले येशू ख्रिस्ताच्या नावात हे तुमचं राज्य पुढे वाढवतले येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमीन परमपितेचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बांधून राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन निश्चितच भले आणि करुणा आमच्याकडे कायमसाठी बांधून राहतली आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन थँक्यू गॉड ब्लेस यू Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.